इंधन दरवाढी विरोधात सिन्नर काँग्रेसच्या वतीने राजभाऊ वाजे यांच्या पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे, काय तुमचं बातमी? इंधन दरवाढीच्या संदर्भामध्ये आमच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येते. प्रामुख्याने हे एक बाब लक्षात घेतली पाहिजे जनतेने का आजपासून 12 वर्षापूर्वी सगळ्या खोटी आश्वासनं सगळ्या लोकांना भूलथापा देऊन आणि सगळ्यात मोठा जो महत्त्वाचा प्रश्न महागाईचा होता, ती संपूर्ण पद्धतीने महागाई कमी करून या देशवासियांना सुखाचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी एकही 12 वर्षामध्ये एकच गोष्ट एखादी दाखवा सॅम्पल की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची महागाई कमी झाली. प्रामुख्याने आज युद्धाचं संकट किंवा युद्धाचं सावट दाखवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेची लूट केली जाते. वास्तविक परिस्थितीमध्ये फक्त 20%, 18% GST जरी कमी केला तर आज परत पेट्रोल आणि डिझेल 80-70 रुपयावरती सुद्धा येऊ शकेल. असं या भूलथापा देणारे जे सरकार आहे याला आम्ही करंट्या पायाचं सरकार म्हणू, याला आम्ही पालत्या काळजाचं सरकार म्हणू, याला आम्ही संवेदना नसलेलं आणि कुठल्याही प्रकारची शेतकरी असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, युवक असतील, तरुणी असतील, कायदा सुव्यवस्थे संदर्भात हे संपूर्णपणे सरकार हे अपयशी ठरलेलं असून फक्त हिंदू मुस्लिम त्याचबरोबर जातीमध्ये तेढ तयार करणं, त्याचप्रमाणे देशाच्या लोकांची कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिशाभूल करणं आणि फक्त पुढच्यांचे पक्ष फोडणं एवढाच धंदा आणि प्रचंड प्रमाणामध्ये करप्शन करणं एवढाच फक्त हा धंदा फक्त या दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा आहे. अशा या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी निषेध करतो आणि सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य जनतेला एक आवाहन पण करतो या निमित्ताने. हा काही महागाई, बेरोजगारी आणि हे विविध प्रकारचे जे प्रश्न आहे हे प्रश्न फक्त कुठल्या वैयक्तिक एखाद्या काँग्रेस पार्टीचे किंवा एखाद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरदचंद्रजी पवार या गटाचे नसून हे सर्वसामान्य जणांचे प्रश्न आहे. त्यामुळे या सर्वसामान्य सगळ्या लोकांनी रस्त्यावरती येण्याची काळाची गरज आहे, तरच आपण या देशाला वाचू शकतो एवढं ठामपणे सांगतो आणि या सरकारचा निषेध करतो. सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगेश माळणकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.